यथोचित असा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करूयात. स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता मोलाचं योगदान देणारे आदरणीय महेंद्र भोईर, सन्माननीय मुरलीधर वैती यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उपदार शॉल, समवेत स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं स्मरण म्हणून प्रभू श्रीरामांची सुंदर प्रतिमा देऊन येथे महेंद्र भोईर यांचा शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच महेंद्र सर, आपण अद्वितीय पंचांची भूमिका साकारली, या स्पर्धेला यशस्वी केलं त्याबद्दल संपूर्ण श्रीराम चषक कसराळी समितीच्या वतीने आपले मनापासून आभार. त्यानंतर नितेश कदम यांना आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय जय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नितेश कदम यांना सन्मानित करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. नितेशजी कदम, टिंबिक खोडाव्याचा हा ब्रँड सध्या अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये पंचांची भूमिका साकारतायत जेपी पॅनलच्या माध्यमातून आणि त्यांना सुनियोजित स्वरूपामध्ये आपण सन्मानित करतोय. मायेची उपदार शॉल, समवेत स्नेहाचा पुष्प पण या स्पर्धेचे प्रायोजक आदरणीय सन्माननीय महेशदादा पाटील, आचोले गावाचे आभूषण आहेत. प्लेअर ऑफ द सिरीज करिता आकर्षक स्वरूपातील बायसिकल ज्याने सौजन्य केलेले आहे. 444 खऱ्या अर्थाने हा जो ब्रँड आहे जो ते समोर आणतायत आणि खूप सुंदर पद्धतीने श्रीमंत मनाचा माणूस. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय अंकुश मेहर, आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूयात. बायसिकल सौजन्य केलेले आहे. यांचं देखील खूप चांगलं सहकार्य, अगदी दातृत्वशील भूमिका त्यांनी देखील साकारलेली आहे. त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. सुंदर असा हा क्षण आहे. स्पर्धेचे प्रायोजक, दानशूर व्यक्तिमत्व, आचोळे गावाचा आभूषण आदरणीय महेशदादा पाटील यांच्या मनापासून आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय सदानंदजी भोरे साहेब, पायगाव मधील एक सुवर्ण रत्न. सरांना आपण सन्मानित करूयात. आदरणीय नामदेव दादा वैती यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सदानंदजी भोरे साहेब एका कॉलवरती आले आणि स्पर्धेकरिता अगदी 11,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्यांनी सौजन्य केलेला आहे. बघा, स्पर्धा नियोजित करण्यासाठी आयोजक लगेचच तयार होतात, परंतु महत्वाचे असतात ते प्रायोजक, स्पर्धेचे दाते. आणि सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत पायगावचा आभूषण आदरणीय सदानंदजी भोरे साहेब, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. साहेब, आपण या फुलांप्रमाणेच अगदी हसत राहावं, फुलत राहावं, इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करत राहावं. खूप चांगल्या पद्धतीने अगदी वैतरणा विभागातील क्रिकेट पुढे जावं, एका असीम उंचीवरती जाऊन पोहोचावं म्हणून सदानंदजी भोरे यांचं खूप अमूल्य योगदान. अगदीच तलावपाड्याच्या मैदानामध्ये जेव्हा कसराळी संघाने
अंतिम सामन्यामध्ये विजयी पताका रोवली होती, तेथे देखील सदानंद बुरे सरांनी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक या संघाकरिता सौजन्य केलं होतं. साहेब, आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. एक दानशूर असं हे व्यक्तिमत्व. पुढील स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय मुरलीधर वैती या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेकरिता विशेष अशी उपस्थिती, नेहमीच त्यांच्या माध्यमातून सहकार्यशील भूमिका अदा केली जाते. सरांचा सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सुधाकर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण वितरित करतोय. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांचा मधुगंध द्यावा आणि जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा. आदरणीय मुरलीधरजी वैती साहेब एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून व्यासपीठाची शोभा जी वृद्धिंगत करण्यात आलेली आहे, स्पर्धेला असीम उंचीवरती पोहोचवण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे. संपूर्ण श्रीराम कसराळीकरांच्या वतीने, या क्लबच्या वतीने आपले मनापासून आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सुरेशजी वैती यांचा सन्मान आपण करणार आहोत. हा सन्मान प्रदान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय गणेश किणी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने बघा, विविधतेने नटलेला हा भारत देश आहे. अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती आहे. जगभरामध्ये 7 खंड आहेत, 192 देश आहेत, परंतु भारतामध्ये जी संस्कृती आहे ती तुम्हाला जगामध्ये कुठेच बघायला मिळणार नाही. येथे पाहुण्यांना भगवंताचा दर्जा दिला जातो आणि ते दृश्य सध्या आपण पाहू शकतायत खूप सुंदर स्वरूपामध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम, सहर्ष हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय प्रशांत पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय वसंत पाटील या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करूयात. एक चांगलं व्यक्तिमत्व, सुजाण व्यक्तिमत्व, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय असावं लागतं, जिद्द असावी लागते, स्फुरण असावं लागतं, चिकाटी असावी लागते, एकाग्रता असावी लागते आणि त्याचं खूप सुंदर उदाहरण आदरणीय वसंतजी पाटील साहेब यांना आपण पाहतोय. या स्पर्धेकरिता विशेष उपस्थिती त्यांची प्रार्थनीय स्वरूपामध्ये. खूप खूप स्वागत. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय ज्ञानेश्वरजी वैती यांना आपण सन्मानित करूयात. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता संयोजन समितीच्या वतीने मी नम्र विनंती करतोय आशुतोष वैती, खऱ्या अर्थाने राणा या टोपण नावाने ज्यांना ओळखलं गेलं. बघा, आशुतोष वैती असं जर तुम्ही सांगितलं ना तर कोणी ओळखणार नाही, परंतु राणा असा उल्लेख केला तर लहानातलं लहान बाळ देखील तुम्हाला येऊन सांगेल की हा नक्की हाच मुलगा आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते खूप मेहनत केलेली आहे. सरांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आदरणीय ज्ञानेश्वरजी वैती साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला एक वेगळी शोभा आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय प्रभाकरजी वैती साहेब, सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. जय मात्रे, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान परिपूर्ण करूयात. खूप चांगलं दृश्य सध्या आपल्याला अनुभवायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत सन्मान सोहळा आवश्यक आहे आणि तो यथोचित स्वरूपामध्ये परिपूर्ण देखील केला जातोय. महाराष्ट्राचं हे महावस्त्र, मायेची उबदार शॉल आणि प्रभू श्रीरामांची खूपच सुंदर प्रतिमा जेव्हा जेव्हा आपण पाहणार तेव्हा तेव्हा मात्र खूप सुंदर स्मरण आपल्याला येणार की रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अतिशय दर्जेदार असं नियोजन करण्यात आलं होतं कसराळी गावामध्ये. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय किशोरदादा म्हात्रे यांना आपण सन्मानित करूयात. आदरणीय गणेशजी वैती यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते किशोर म्हात्रे यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करावा. एक चांगलं व्यक्तिमत्व स्पर्धेकरिता उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. कसं असतं नामदेव दादा, हा जो मान सन्मान आहे हा आपल्याला शुक्रवारच्या बाजारामध्ये विकत मिळू शकत नाही. त्यासाठी चांगलं कर्तृत्व गाजवावं लागतं, चांगला तुमचा स्वभाव ठेवावा लागतो आणि त्यानंतर हा मान सन्मान तुम्हाला दिला जातो. जो सध्या आपण पाहतोय अगदीच प्रमुख मान्यवरांना सुनियोजित स्वरूपामध्ये सन्मानित केलं जात आहे. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय लक्ष्मण वैती यांना आपण सन्मानित करूयात.
अंकुशजी मेहर यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते लक्ष्मण वैती यांना सन्मानित करावं. लक्ष्मणजी आपले मनापासून आभार व्यक्त करतोय. वेळ हा कधीच मिळत नसतो, हा बहुमूल्य वेळ आहे जो आपण या स्पर्धेसाठी देत आहेत, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप सुंदर पद्धतीने हा स्वागत सन्मान सोहळा परिपूर्ण केला जातोय. मान्यवरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर येत राहू द्या. खूप खूप आभार. जे करत आलेले आहेत सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी सुधाकरजी पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय अशोकजी पाटील यांना सन्मानित करूयात. ज्येष्ठ नागरिक, सुजाण व्यक्तिमत्व, उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील यांचा शुभ सन्मान परिपूर्ण केला जातोय सुधाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते. वेलकम. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय प्रकाश वैती साहेब, त्यांना आपण सन्मानित करूयात. सरांना सन्मान प्रदान करण्याकरिता मी विनंती करतोय संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने आदरणीय संदीपजी कारभारी आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करावं. खूप चांगल्या पद्धतीने सध्या पाहुण्यांचा व्यवस्थित या ठिकाणी या स्वागत सन्मान सोहळा जो परिपूर्ण केला जातोय, त्यानंतर आपण पारितोषिक वितरणाकडे देखील वळणार आहोत. आमच्या सर्व खेळाडूंचे मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली शिस्त ते देखील दाखवत आहेत. अतिशय नेत्रलोचक, नेत्रदीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम असं दृश्य ऑन स्क्रीन विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय. गाव पंच कमिटी अध्यक्ष कसराळी गावाच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील यांचा शुभ सन्मान आता आपण करूयात. आदरणीय नामदेवजी वैते यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान येथे परिपूर्ण केला जातोय. आज संपूर्ण गावाचा सार्थ विश्वास, गावाची दारोमदार ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तिमत्वांना सन्मानित केलं जात आहे. श्रीराम चषक कसराळी रौप्य महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे. कृपया करून श्रीराम कसराळी संघामधील सर्व खेळाडू प्लेइंग 11 मध्ये जे समाविष्ट आहेत आपण कृपया करून यावं, मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सुधाकरजी वैती यांचा आपण सन्मान परिपूर्ण करूयात. मी विनंती करतोय करणजी वैती आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. सुधाकरजी आपल्याला मिळून खरंच खूप आनंद झाला. खेळाडूंना आपण खूप चांगलं चार्ज केलेलं आहे. अगदी पारितोषिकांचा वर्षाव. खेकडा किंग या टोपण नावाने त्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण इतिहास आपण जर आढावा घेतला, पडताळणी केली तर कसराळी संघासाठी सर्वाधिक षटकार खेचणारे अर्थातच सुधाकरजी वैती यांचा शुभ सन्मान करण यांच्या शुभ हस्ते परिपूर्ण केला जातोय. स्वागत आहे, स्वागत आहे. सन्मानित करूयात हर्षदजी वैते यांच्या शुभ हस्ते. साहेब आपले देखील मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आपण आलात, स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत, सातत्यपूर्ण रीतीने आपली प्रार्थनीय अशी उपस्थिती स्पर्धेला खुलवताना बघायला मिळाली, फुलवताना बघायला मिळाली. त्याबद्दल श्रीराम चषक कसराळीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय अजितजी वैती यांचा शुभ सन्मान आपण येथे परिपूर्ण करूयात. आदरणीय हरी वैती या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान खऱ्या अर्थाने खेकडा किंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बघा तिथे महाराष्ट्राची संस्कृती जोपासली जाते अगदीच सुयोग्य पद्धतीने. खूप सुंदर
स्वरूपातील हे दृश्य जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांना आम्ही सन्मानित करतोय. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय नंदकुमारजी वैती साहेब. पुढील स्वागत मूर्ती आहेत या स्पर्धेकरिता प्रथम, तृतीय, चतुर्थ आणि पंचम 4 आकर्षक स्वरूपातील करंडक ज्यांनी सौजन्य केलेले आहेत असे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय गणेशजी केणी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. सरांचा शुभ सन्मान येथे आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय नामदेवजी वैते यांच्या शुभ हस्ते गणेशदादा मनापासून आभार. आकर्षक स्वरूपातील चमचमणारी 4 करंडक या स्पर्धेकरिता सौजन्य करणारे गणेशदादा किणी यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय आणि त्यांचा सुनियोजित असा शुभ सन्मान नामदेव वैती परिपूर्ण केला जाईल. खूप सुंदर कार्य त्यांचं अनुभवाला मिळालं. सुग्रास अशा भोजनाची सुव्यवस्था ज्यांनी केलेली आहे. चला यावं महिला मंडळ एक प्रतिनिधी. खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेला सहकार्याची भूमिका महालक्ष्मी बचत गटाने सातत्यपूर्ण रीतीने 6च्या 6 दिवसांमध्ये त्यांचं कार्य हे अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित राहिलं. यावं महिला प्रतिनिधी. आपला शुभ सन्मान येथे परिपूर्ण केला जाईल. संयोजन समितीच्या वतीने मी विनंती करतोय. आदरणीय जय म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान वितरित करायचा आहे. स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच वक्तृत्व, स्त्री म्हणजेच कर्तृत्व, नेतृत्व, स्त्री म्हणजेच वात्सल्य. खरं तर एक काळ असा होता जेव्हा स्त्री ही फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टींसाठी ओळखली जायची. परंतु आता काळ बदललाय. नारी शक्तीला सलाम आहे. सशक्तता मात्र आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. महालक्ष्मी बचत गट कसराळी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता प्रचंड सहकार्यशील भूमिका आणि खूप सुंदर असा हा क्षण आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवले आणि त्यानंतर ही नारी शक्ती आज मात्र गगन भरारी घेते, गरुड जप घेते आणि त्याचं खूप सुंदर दृश्य आज आपल्याला कसराळी गावामध्ये अनुभवायला मिळतं. अप्रतिम, अगदी चक्षु विहंगम, विस्मयकारक असे दृश्य आहे. स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार जय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात आम्ही संपूर्ण महिला बचत गटाला या ठिकाणी मानाचा त्रिवार मुजरा प्रदान करतोय. खूप खूप धन्यवाद. महिला मंडळ काय बोलणार आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द? आम्हाला या मंडळाने खूप सहकार्य केले त्याच्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद आहोत. श्रीराम मंडळ आणि पुढे पण आम्हाला असं सहकार्य करा तुम्ही, आम्हालाही बरं वाटेल. बस एवढंच बोलायचं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शॉर्ट बट स्वीट अशा स्वरूपाचं मनोगत आपण ऐकलेलं आहे. आता या स्पर्धेमधील सर्वात महत्वाच्या सत्कार सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. गेली 25 वर्ष वैतरणा विभागातील क्रिकेटचा इत्तमभूत अभ्यास ज्यांच्या माइंडमध्ये सेट आहे, कसराळी क्रिकेट करिता ज्यांचं योगदान मौलिक आहे, जो उल्लेख मी केला होता की घरामध्ये आई, फुलामध्ये जाई आणि जुई, शिर्डीमध्ये जर गेलात तर साई आणि कसराळी गावात जर तुम्ही आलात तर एक नाव खूप जोरात गाजतंय, नामदेव बाई. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय नामदेव वैते यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. हा सन्मान प्रदान करण्याकरिता आदरणीय सुधाकर दादा पाटील आणि त्यांच्या साथीने संपूर्ण श्रीराम चषक कसराळी टीम आपण यायचा आहे. हा सन्मान वितरित करण्याकरिता
सध्या ऑन स्क्रीन आपल्याला नामदेव वैती पाहायला मिळत आहेत. हा अजातशत्रू राजा आहे. कसराळी क्रिकेटला गेली 25 वर्ष समवेत घेऊन चाललेला आहे. अनेक साथीदार त्यांचे समवयस्क ज्याच काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत, त्यांच्या आठवणी त्यांच्या मनामध्ये दाटून येतात आणि म्हणून अगदी आपण सुखाश्रू देखील पाहिले होते, आनंदाश्रू देखील पाहिले होते. आणि हा एक भावनिक क्षण जो आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि हे प्रेम बघा, संपूर्ण कसराळी संघ, स्वतः सुधाकर दादा पाटील तो शुभ सन्मान वितरित करण्याकरिता पुढे येत आहेत. खूप सुंदर क्षण आहे. टाळ्यांचा गजर आला पाहिजे. नामदेव वैती, कसराळी क्रिकेट मधील अजात शत्रू राजा, ज्याने एक छोटंसं रोपटं लावलं 20-24 वर्षांपूर्वी आणि त्या रोपट्याचं आता मात्र वटवृक्षात रूपांतर झालंय. रौप्य महोत्सवी वर्ष. आदरणीय नामदेव दादा वैती यांना मी विनंती करतोय, आपण अमूल्य असं मनोगत आता व्यक्त करायचं आहे. या 25 वर्षांचा प्रवास आपण आपल्या मुखकमळातून उलगडावा ही नम्र विनंती. श्रीराम क्रिकेट आयोजित स्पर्धा रौप्य महोत्सव 2025 खरोखरच असं मलाही कधी माझ्या स्वप्नातही वाटलं नव्हतं का एवढं मोठं सहकार्य भेटेल. आज 1995 सालीचा साल होता, तो थोडासा खडतर साल होता आमच्यासाठी. शेती बांधामध्ये खेळत होतो तेव्हा पुनश्च आम्ही सुरुवात केली 2000 मध्ये. आज 2025 मध्ये आपण रौप्य महोत्सव साजरा करतोय. यासाठी सर्व मराठी जेवढे आलेले संघ, तसेच आलेले सर्व प्रेक्षक, आमच्या व्यासपीठावरती असलेले आमचे मान्यवर, या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी प्रथम सर्वांचं अभिनंदन करतोय. आणि हे 25व्या वर्षी, खरोखर आपण 25व्या वर्षामध्ये जातोय. याच मुलाचा वाटा असेल तर छोटी करता आज छोटी मोठी देणगी देऊन जी देणगीदारांचं सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतोय. तसेच माझ्या क्रिकेट संघातील माजी खेळाडू, तसेच आजी खेळाडू सर्व खरोखरच आज माझ्यावरती जे त्या सर्व माजी खेळाडूचं प्रेम आहे, त्यांचं सुद्धा मी नामदेव वैती श्रीराम क्रिकेटच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतोय. दादा एक विनंती आहे. सॉरी, चुकलं, आपलं माफ करायचं आहे. पण तुमच्यासारखे व्यक्ती आमच्या गावात आणि या तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये असे व्यक्ती स्वाभाविक कधीच भेटणार नाही. हे मला अभिनंदन आहे. आणि हे माझी जन्मभूमी याच्यात वाढलेली आहे. आणि क्रिकेट श्रीराम टीम ही आमची 25 महोत्सव आहे ना, ही मजेदार आहे. शपथ सांगतो की 5 वर्ष मी याच्या खेळलो, त्याच्यानंतर मी खेळी बदलली. धन्यवाद. खेकडा घे. आता आपण पुढील विशेष सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय वैभवदादा वैती यांना मी विनंती करेन की हा सन्मान आपण वितरित करायचा आहे. पुढील स्वागत मूर्ती बघा, मी नेहमीच उल्लेख करत असतो, सुधाकरजी, घरामध्ये जेव्हा आपण संध्याकाळी जातो अगदी कामावरून थकून, जे जेवण आपल्याला दिलं जातं 5-10 मिनिटामध्ये आपण पष्ट करतो आणि त्याच्यानंतर आरामात मोबाईल घेऊन बसतो. परंतु ते जेवण बनवण्यासाठी आईने जी मेहनत घेतलेली असते ना, ती फार कमी जणांच्या लक्षात येते. आता ही स्पर्धा आपण 6 दिवस नियोजित केली, परंतु ह्या स्पर्धेसाठी मैदानावरील गवत असो, मैदानाचं सपाटीकरण असो, या मुख्य मंचावरती रात्रंदिवस जागणं असो, प्रचंड मेहनत कोणी घेतली असेल तर आशूने, आणि त्याचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आशुतोष वैतीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. पुढील स्वागत मूर्ती मी विनंती करतो या वैभव, अगदी स्टार क्रिकेटर या कसराळी टीमचा, आणि त्यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. खूप मेहनत घेतलंय, जीवाचं रान केलंय, प्रयत्नांची पराकाष्ठा केलंय, जीवाचा आट्टापिटा केलाय. आणि का केलाय? माझ्या कसराळी गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. आई वडिलांचं नाव मुलं कशा रीतीने मोठं करू शकतात क्रिकेटच्या माध्यमातून, ते देखील खूप महत्वाचं आहे. आणि त्याचा हा खूप अगदीच मौलिक क्षण आपण पाहतोय. बऱ्याच जणांचा आशा आपण थांबायचा आहे. सुधाकरजी,
बऱ्याचदा काय होतं, आता ISPL आलंय, कमर्शियल स्वरूप क्रिकेटला प्राप्त झालंय, म्हणून क्रिकेटला इतके टोमणे दिले जात नाही. परंतु आज जर आपण 5 वर्ष मागे गेलो ना, तर नेहमीच सांगितलं जायचं की क्रिकेट खेळून तू काय दिवे लावणार आहेस. मी सर्वांना उत्तर देतोय की आशू सारखा एक खेळाडू जो निष्काम भावनेने गावाचं नाव मोठं करण्यासाठी रात्रंदिवस जागलाय, झगडलाय, त्यासाठी टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. मी विनंती करतोय आशू, आपण आपलं मौलिक असं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद. मी रोज नाईटला जातोय आणि नाईटवरून आलो ना का 1 तास झोपल्यावर नामदेव मला सकाळी घ्यायला यायचं घरी का चला आपल्याला गवत कापायचं आहे. तेच मला आता फॉल भेटला नाही. धन्यवाद. आशू आमच्या समवेत आहेत. आशू, काय नक्की स्वप्न बघितलेलं, आज तू बाबांना मिस करतोयस का, आणि काय म्हणशील ह्या कामगिरीच्या माध्यमातून आज जेथे कुठे तुझे बाबा असतील, स्वर्गीय मारुती काकांचे हे एकंदरीत वंशज आहेत, प्रचंड चांगले क्रिकेटपटू, आणि आज जेथे कुठे अगदी स्वर्गामध्ये मारुती काका असतील, हा क्षण मात्र त्यांना देखील सुख देत असेल. काय तू प्रेरणा घेतलेली आहेस आणि यापुढे कसराळी गावासाठी तुझे प्रयत्न काय असणार आहेत, खास करून क्रिकेटच्या माध्यमातून? पप्पा पण माझा मेहनत खूप करायचं होतं, क्रिकेटरना सगळ्यांना सपोर्ट करायचा होता. सपोर्ट. आशू कमी बोलतो, काम मात्र जास्त करतो. जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे आशू करिता. अगदीच मौलिक असं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. मायक्रोफोनवरती ते जास्त बोलत नाही, परंतु आपल्या गावासाठी आणि क्रिकेटच्या संघासाठी त्याची मेहनत ही नोंद घेण्यासारखी आहे. पुढील स्वागत मूर्ती आहेत विश नेटवर्क. मी आवर्जून उल्लेख करेन, पालघर जिल्ह्यामध्ये बघा, जी यूट्यूबला सुरुवात झाली 2015 पासून, सर्वात पहिला जो व्हिडिओ होता ना सुधाकर दादा, पाटील नेटवर्कने सालवडच्या गावामध्ये शूट केला होता. परंतु त्यानंतर भरपूर चॅनल आल्या पालघरमध्ये, परंतु विश नेटवर्क असं एक चॅनल आहे, विश्वास पाटील जे फाउंडर आहेत त्यांनी काय केलंय तर क्वालिटी मेंटेन केलंय. आता हा मुलगा आपण इथे पाहतोय साहिल विलास पाटील, खूप चाणाक्ष, खूप मोठं टॅलेंट आहे. मनीष निजाई यांना आपण पाहिलंय. कॅमेरामॅन मध्ये राज निजाई असेल, मंजित कुडू, त्यानंतर मुनीत कुडू असेल, भरपूर मोठी क्वालिटी टीम आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो की पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून हे पहिलं असं युट्यूब चॅनल आहे ज्यांनी 12 महिन्याच्या आत 20,000 सबस्क्रायबरचा टप्पा परिपूर्ण केलेला आहे. आणि त्यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. 20,000चा आकडा उगाच पार केलेला नाहीये, त्यामागे क्वालिटी आहे आणि त्या क्वालिटीचा आता आपण सन्मान करूयात. या साहिलजी विलास पाटील, बहाडोली गावाचं हे आभूषण, आणि त्यांच्या समवेत कॅमेरामॅन अर्थातच राज निजाई यांना देखील आम्ही निमंत्रित करतोय. आपण देखील यावा, आपला शुभ सन्मान येथे परिपूर्ण केला जाईल. हा सन्मान वितरित करण्याकरिता संयोजन समितीच्या वतीने करण वैती यांना मी विनंती करतोय. समवेत आशू वैती, आपण देखील यावं. हा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. खूपच सुंदर दर्जेदार टेक्निशियन. जेव्हा पंचाने रिव्ह्यू घेतला होता, अगदी प्रॉपर कॅमेरा झूम इन होत होता, झूम आउट होत होता, दाखवलं जात होतं चेंडू किती राईज झालाय, चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय की नाही गेलाय, वाईट बॉल आहे की नाही आहे, धावचित आहे किंवा नाही आहे. ते सर्व मेहनत कुणाची होती? साहिल विलास पाटील यांची. आणि त्यांना साथ कुणाची मिळालंय तर कॅमेरामॅन, छायाचित्रकार राज निजाई. आपल्या लेन्सवरती असलेलं प्रेम, चेंडूला फॉलो करणं इतकी साधी सोपी गोष्ट नाहीये, परंतु विश नेटवर्कचं जर तुम्ही कॅमेरा वर्क बघितलं ना, त्या चेंडूवरील स्टिकर देखील दिसतं. इतकं सुंदर कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून हे सातत्यपूर्ण रीतीने होत आलेलं आहे. राज निजाई, दातिवरे गावाचा हा आभूषण, त्याचा शुभ सन्मान झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण पुढील सन्मानाकडे वळणार आहोत. आता विशेष असा सन्मान आहे या स्पर्धेला. पुढील महत्वाचा सन्मान आपण येथे परिपूर्ण करणार आहोत. अर्थातच या कसराळी गावातील असा एक कोहिनूर. मला नामदेव काकांनी पहिल्याच दिवशी माहिती दिली होती. लहानपणीच अगदी आई वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर जय म्हात्रेबद्दल मी बोलतोय. त्यानंतर गावासाठी मी काहीतरी करावं
म्हणून गावाच्या प्रत्येक नवतरुणाशी त्याचे चांगले संबंध, ज्येष्ठ नागरिकांसोबत देखील चांगले संबंध. शेवटी श्रीराम कसराळीने देखील काय निर्णय घेतला की आता जे काही आहे ते तुलाच बघायचं आहे आणि संपूर्ण या स्पर्धेला अगदी त्याला हँडओव्हर करण्यात आलेला आहे. आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतर या स्पर्धेला एका उच्च श्रेणीवर घेऊन जाणारा, प्रचंड मेहनत करणारा जय मात्रेला आपण सन्मानित करणार आहोत. जय, आपण यावं. आपला शुभ सन्मान येथे परिपूर्ण केला जाईल. हा सन्मान वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय संपूर्ण श्रीराम कसराळी संघ, आपण यावं. आई वडिलांच्या संस्कारांची शिदोरी जोपासत असताना आज त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, परंतु गावाचं नाव काय मोठं करून दाखवलंय. जय मात्रे केवळ नाव नाहीये तर ब्रँड आहे. आज मम्मी पप्पांना तो मिस करतोय, परंतु त्याचं कार्य आई वडिलांना नेहमीच सुख देणारा आहे, आनंद देणारा आहे. जय मात्रे केवळ नाव नाही तर खूप मोठा ब्रँड. या स्पर्धेचा प्रमुख शिल्पकार, संपूर्ण कसराळी गावाची आन बान शान. हाताला दुखापत झाल्यानंतर देखील संघासाठी 100% समर्थन देणारा जय मात्रे. जयूला मी विनंती करतोय आपण आपलं मौलिक असं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हा भावनांचाच खेळ आहे खरं तर, परंतु गेल्या 25 वर्षांमध्ये जयूचं योगदान देखील अभूतपूर्वच राहिलंय. क्षमस्व, कारण की अश्रू रावले नाही. आई वडील गेल्यानंतर जे काही प्रेम दिलंय श्रीराम क्रिकेटने आणि जो काही माझ्यावर विश्वास ठेवलाय, मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. कारण की 15 वर्ष झाले, 25 वर्ष झाले. रौप्य महोत्सव मी गेल्या वर्षी डिक्लेअर केलेली ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह करून दाखवणार आणि ती आज मी पूर्ण करून दाखवली आहे. मला अभिमान वाटतो सर्व खेळाडूंचा, कारण की जो हे केलेला आहे ना, मला अतिशय कौतुकास पात्र आहेत सर्व प्लेयर. जो सहकार्य मिळाला, जवळजवळ 49 टीम केल्या ह्या स्पर्धेमध्ये आणि कुठलाही गालबोट न लागलेले मला खूप अभिमान वाटतो सर्व खेळाडूंचा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. जयू अर्थातच जय म्हात्रे यांचं अमूल्य असं मनोगत आपण ऐकलेलं आहे. यानंतर आपण विशेष सन्मानाकडे वळणार आहोत. मागील 1 नाही 2 नाही 3 नाही तर सलग 4 वर्ष या स्पर्धेला आपल्या समालोचनाच्या माध्यमातून एका असीम उंचीवरती घेऊन जाणारा समालोचक, या वसई विरार परिसरातील एक बुलंद तोप अर्थातच धनंजयजी पाटील यांचा विशेष असा सन्मान या ठिकाणी आपण परिपूर्ण करणार आहोत. अतिशय दर्जेदार समालोचक धनंजयजी पाटील, आणि त्यांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय नामदेव दादा वैती, आपण आपल्या शुभ हस्ते धनंजय पाटील यांना सन्मानित करायचा आहे. उत्कृष्ट दर्जेदार अफलातून समालोचक, ज्यांच्याकडे या वसई वैतरणा परिसरातील संपूर्ण क्रिकेटची आणि खेळाडूंची इत्थंभूत माहिती आहे. खूप सुंदर असा क्षण आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये या स्पर्धेला प्रचंड ज्यांचं सहकार्य राहिलेलं आहे, सपोर्ट राहिलेला आहे, अप्रतिम. धनु, आपण अमूल्य असं मनोगत व्यक्त करायचंय प्लीज. मनोबल तर भरपूर मोठ्या शब्दात सांगितलेल्या आहेत, परंतु 6 दिवसामध्ये आपण सर्व काही गोष्टी सांगत आहोत. पण एक गोष्ट या कसराळी गावामध्ये पाहायला मिळाली, बाकी प्रत्येक ठिकाणी मॅच होत आहेत. आता वालिवचा संघ आहेत, फणसपाड्याचा संघ आहेत, डोंगरपाड्याचे काही खेळाडू आहेत किंवा इतर सर्व संघाचे खेळाडू आहेत. पण ज्यावेळी एखादी स्पर्धा आयोजन करणं साधं सोपं काम नसतं. प्रत्येकाला माहीत आहे मॅच भरवण्यासाठी आपण प्रत्येकजण आवर्जून मॅच ठेवत असतो, पण जितका सपोर्ट मिळाला हवा तितका सपोर्ट प्रत्येकाला मिळत नाहीत. पण पाठीमागे बसलेले जे कसराळी गावातील जे हे सर्व आहेत ना, मग ज्यामध्ये लहान मुलं असू द्यात, महिला भगिनी असू द्यात, एकेकानं घेतलेली मेहनत या 6 दिवसामध्ये अगदी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिली आहेत. जसं वाटलं की 6 दिवसामध्ये कदापि आम्ही आमच्या गावातून येताना असं वाटलं की हाही आपलाच गाव आहे, आणि जणू काही इथे समालोचन करताना 6 दिवस कसे संपले हे दीपेश सर किंवा मलाही वाटलं नाहीत, आमच्या अंपासलाही वाटलं नाहीत की ही स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. पण जो विश्वास माझ्यावरती सातत्याने दाखवत आहेत, खास करून नामदेवजी वैती सर,
ज्यांच्याकडे पाहून समालोचनाला सुरुवात केली. कसराळीच्या गावामध्ये सुरुवातीला मॅच पाहण्यासाठी यायचो, पण त्या गावामधून सुरुवात झाली आणि ज्यांना पाहून पाहून काही गोष्टी समालोचनाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. मग नारंगीच्या मैदानापासून प्रवास झाला. यावर्षी तुमच्या सर्वांच्या प्रेमानं वानखेडेचं मैदान गाठलं, कारण तुमचं प्रेम होतं. वानखेडेचं मैदान गाठणं साधं सोपं काम नव्हतं. त्यानंतर कर्नाटक येथे एक स्पर्धा पार पडली, मंडणगडमध्ये जाऊन आलो, हे तुमच्या प्रेमामुळे जाऊन आलेले आहेत. त्यामुळे हॅट्स ऑफ यू, सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय आणि 2 शब्द या ठिकाणी संपन्न करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे. धनंजय पाटील अप्रतिम समालोचक, त्यांचे देखील मनापासून आभार. 6 दिवस आमच्या 6 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करायचं. पहिला दिवस तर दीपेश कंडित सर नाही देऊ शकले, पण इतर 5 दिवस जितका वेळ होता, खऱ्या अर्थानं सांगितलं की हो मी येणार. आणि या मैदानावरती शब्दांची खाण ज्यांच्याकडे आहे ना, असंच म्हणू शकतो आपण त्यांना, ते दीपेश कंडित सर यांचा सन्मान आहे. तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी हा सन्मान करण्यासाठी सुधाकर पाटील साहेब यांना विनंती करतोय, सोबत नामदेवजी वैती साहेब आपणासही विनंती करतोय, आपण देखील पुढे यावं. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून एक असा आवाज 25व्या वर्षामध्ये हे आमचं भाग्य आहे. कारण प्रत्येकाचं भाग्य होतं की 25वं वर्ष रौप्य महोत्सवाचा मी भाग सांगू शकतोय. उद्या कुठेही गेलो, परंतु एक गोष्ट आवर्जून सांगू की 25व्या वर्षामध्ये रौप्य महोत्सव साजरा केलं कसराळी गावानं आणि श्रीराम क्रिकेटनं. त्याचा भाग होण्याची छोटी संधी काय आम्हाला मिळाली, पण त्यामध्ये खऱ्या अर्थानं दीपेश सर आपणास विनंती आहे, आपण देखील या स्पर्धेला कशा प्रकारे पाहिलेत, समालोचन करताना आपल्याला आलेले अनुभव आपण 2 शब्दात या ठिकाणी व्यक्त करावेत. धन्यवाद. या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, बघा क्रिकेट आयोजन नियोजन आजकाल जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये खूप प्रगल्भतेने या स्पर्धा नियोजित केल्या जात आहेत. परंतु कसराळी गावाबद्दल बोलायचं झालं, इतकं प्रेम, आपुलकी, गावाची एकजूट. मी याआधी देखील उल्लेख केला होता की पालघरमध्ये 1008 गावे आहेत, 3818 पाडे आहेत. त्या सर्व पाड्यांना आणि गावांना आदर्श घेण्यासारखं आयोजन आणि नियोजन या कसराळी गावामध्ये केलं जातं. अप्रतिम, दर्जेदार आणि समवेत. मला या स्पर्धेमध्ये सलग 5 दिवस समालोचन करण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली, संपूर्ण कसराळीकर आणि खास करून जय म्हात्रे आणि नामदेवदादा वैती यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. यापुढे देखील त्यांचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद माझ्या समवेत नेहमी सदैव राहतील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि मी समालोचक दीपेश कंडे येथे थांबतोय. धन्यवाद. स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला वायफाय पुरवलं, वायफाय नेटवर्कची सुविधा, याच गावातील असलेले आपले अनुप वैती काही दिवसांमध्ये ते आमच्या गावचे जावई पण होणार आहेत. त्यामुळे अनुप यांचा सन्मान होणार आहे. त्याने सांगितलं की सांगू नको, पण सांगावं लागेल. BBN खास करून आपण पाहिलं तर वायफाय या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या स्पर्धा असतात किंवा इव्हेंट असतात त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा असतो तो BBNचा. त्यामुळे सन्मान होतोय अनुप वैती यांचा, त्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. गणेशजी केनी यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अनुपचा सन्मान करूयात. आपल्या गावची टुर्नामेंट आहेत, कुठलाही त्याने कॉस्ट घेतला नाही, फ्रीमध्ये 6 दिवस वायफायची सुविधा उपलब्ध करून देणारा याच कसराळी गावचा हा सुपुत्र आहे. आणि सर्व सांगतात की येत्या काही दिवसामध्ये त्याचा विवाहही आहे, त्यामुळे त्यालाही शुभेच्छा असणार आहेत. अनुप काही गोष्टी सांगतोय त्यालाही या ठिकाणी व्यक्त करायच्यात भावना. या स्पर्धेसाठी तोही शुभेच्छा देणार आहेत. अनुप, बऱ्याच ठिकाणी वायफायची सुविधा असते, पण या स्पर्धेमध्ये तुझ्या माध्यमातून आपल्याच गावासाठी देण्यात आली होती, तीही कुठलाही कॉस्ट न घेता. काय सांगशील, कसं वाटलं आयोजन 25 वर्ष गावाचं या रौप्य महोत्सवाचं?
क्रिकेट म्हणजे क्रिकेटमध्ये मी कधी खेळलो नाही, पण मला बघायला खूप आवडते. आणि एक म्हणजे पैसे नाही, पण मला सन्मान चिन्ह खूप आवडते. घरी खूप जमा झाल्यात माझ्या, अजून मला जमा करायच्यात. 2 शब्द त्याने मोलाचे सांगितलेत. त्यानंतर या परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्यात, मग फणसपाडा असू द्यात, तलावपाडा असू द्यात किंवा इतर स्पर्धा असू द्यात, एक नाव आवर्जून घेतलं जात आहे, जो नेहमी प्रत्येकाला परवडणार आहे, असं आपला गोकुल भगत आहे. गोकुलजी भगत यांचा सन्मान होणार आहे. आपल्या कमी खर्चामध्ये नेहमी आणि एक प्रेमळ स्वभाव आहे. कधी कोणाला उलट न बोलणाऱ्यापैकी हा स्वभाव गोकुल भगतचा आम्ही नेहमी पाहिलात. कुठलीही हल्दी असू द्यात, लग्न असू द्यात, गोकुल भगतला आम्ही आता नेहमी ट्रेंडिंगला पाहतो आणि त्यांचा सन्मान विकी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. गोकुल भगत, मंडप, डेकोरेटर्स, डीजे, सर्व काही सुविधा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला या ठिकाणी एकदा सर्व स्कोररला आपण मंचावरती घेऊयात. सर्वांनी या, ज्यांनी स्कोरिंग केलं, धवल, पारस, सर्वांनी या. नवल, धवल, पारस, सर्वांनी या. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या सर्वांसाठी करा, कारण या स्पर्धेमध्ये 6 दिवस आमच्या बाजूला बसणारे आहेत आणि त्यामधले ही सर्व हिरो आहेत, त्यांचा सन्मान आहे. तो सन्मान मी जयला विनंती करतो, जयेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करूयात. एकदा टाळ्यांचा गजर या आमच्या 5ही मित्रांसाठी होऊ द्यात. आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे, पण ते पोहोचण्यामागे जी अचूक स्कोरिंग असते ना, ती ह्या 5 बंधूंनी केलेली आहेत, 5 मित्रांनी केलेली आहेत. 5 मित्रांचं मी पुन्हा मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप छान. तसेच आम्हाला ही जी स्क्रीन 5 दिवस उपलब्ध करून देण्यात आली होती पंकज पाटील DX तलावपाडा, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण सर्व काही गोष्टी आम्हाला त्या स्क्रीनवरती, छोट्या स्क्रीनवरती पाहायला मिळायच्या, पण TV वरती समालोचन करण्याची मजा वेगळी होती. त्यामुळे पंकज पाटील DX आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला जास्त न वेळ घेता आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने वळूयात. चुकून मापून कोणाचा सन्मान राहिला असेल, मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपल्याकडे तितका वेळ नाही आहे. प्रत्येकाला घरी जायचं आहे. 6 दिवस प्रत्येक जण थकलेले आहेत. ऑर्गनायझरही खूप छान प्रकारे ऑर्गनायझिंग केलेत, पण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्या सर्व देणगीदारांसाठी होऊ द्यात, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपलं आर्थिक सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला केलंय. त्या सर्व देणगीदारांचा मनापासून आभार. पार्टिसिपेंट होणाऱ्या सर्व टीम, वैतरणा B ग्रुपच्या टीम, चंदनसार विभागाच्या टीम, एक गाव एक संघाच्या टीम, त्याच्यानंतर टिंबी खोडावे गटच्या टीम, वैतरणा अ गट, या सर्वांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मनापासून अभिनंदन करूयात, कारण या सर्वांमुळे ही स्पर्धा सक्सेसफुल आतापर्यंत राहिलेली आहेत. जास्त वेळ न घेता लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने वळतोय. सुरुवातीला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, त्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे जाऊयात. 11 बॉलमध्ये 31 धावेची इनिंग साकारणारा वालिव संघाचा धीरज झा ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धीरज झा यांना फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो दिला जातोय. संदीपजी कारभारी यांच्या शुभ हस्ते दिला जातोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एकदा टाळ्यांचा गजर धीरज झा साठी होऊ द्यात.
आर के डोंगरपाडाच्या अगेन्स्ट केलेली बॅटिंग, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर श्रीराम कसरालीच्या अगेन्स्ट केलेली बॅटिंग, धीरज झाची अफलातून आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामुळे धीरज झा ठरतायत फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कर्ते. धीरज अभिनंदन, कॉंग्रॅट्स. पुढील पारितोषिक आहे या स्पर्धेतील एपी टेलर, आपले खास करून जे खास करून विराट फाट्याच्या कणेर फाट्याच्या जवळपास आहेत, खार्डी गावचे आहेत, एपी टेलर, त्यांच्याकडून आम्हाला ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी आल्यात. धीरज फाइनल मैन ऑफ द मैच का पुरस्कार मिल रहा है, कैसा लग रहा है, इस टूर्नामेंट के बारे में कितना एंजॉय किया और 25वां साल था, क्या कहना चाहेंगे? नहीं, पहले तो फाइनल जीता है तो अच्छा ही लग रहा है. फाइनल जीत के कोई भी टूर्नामेंट में अच्छा ही लगता है. सामने भी कासराली बहुत अच्छा ही खेली. शाम का फैक्टर था, इसके वजह से मुझे लगता है रन थोड़ा ज़्यादा हो गए. बाकी टीम अच्छा ही खेली. 2 साल से वो भी शायद फाइनल में आ रहे थे कंटिन्यू, 3rd ईयर था. और जितनी भी टीम सेमीफाइनल में पहुंची थी या टॉप 5 में आई थी, उन सबको मैं पहले थैंक्स बोलता हूँ. और अपनी टीम जिस तरीके से खेल रही है, सबको थैंक्स बोलता हूँ. यहाँ का माहौल और पब्लिक का सपोर्ट देखकर कैसे लग रहा था कि एक बड़ी टूर्नामेंट आप खेल रहे और वो भी ग्रामीण भाग में खेल रहे, और यहाँ का जो सपोर्ट था, सपोर्ट स्टाफ के बारे में क्या कहना चाहेंगे? सपोर्ट तो पहले मैंने देखा कि कासराली जीत रही थी तो पूरा वन साइड, पूरी पब्लिक एक तरफ थी. लेकिन जब भी हम लोग का मैच डोंगरपाड़े से भी था तो हम लोग भी खेल रहे थे तो सपोर्ट था. तो सबका पूरे ग्रामस्थल का थैंक यू बोलता हूँ. थैंक यू सो मच. ये थे धीरज झा, फायनल मॅच के मॅन ऑफ द मॅच के पुरस्कर्ते. पुढील पारितोषिक आहेत त्याच्याकडे आपण जाऊयात. या स्पर्धेतील बेस्ट कॅच, उत्कृष्ट झेल आणि उत्कृष्ट झेल टिपणारा खेळाडू आहे टेंबी खोडावे गट आपण पाहिला, आणि त्या गटातील रॉकी ग्रुपचा ध्रुव गावड. काही आहेत मेंबर्स आहेत, या टेंबी खोडावेचे मेंबर्स आहेत, त्यांना विनंती असेल जय श्रीराम एन्जॉय टेंबी खोडावे, आपण यायचं आहे, ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. बेस्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, सर्वाधिक चांगला खेळ ज्याने साकारलाय तो ध्रुव गावड आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्याच्या खास करून आपण पाहिलं तर हा पुरस्कार आहे, तो पुरस्कार स्वीकारला जातोय. धन्यवाद, अभिनंदन. पुढील पुरस्कार आहे त्याच्या दिशेने आपण जाऊयात. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नॉमिनेशन, बेस्ट बॉलर फणसवाडा कोण? गौरव. एक नाव आलंय गौरव, दूसरा नाव आलंय मंथन. हरी, हरी कोण? हर्षद, 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 हर्षद. हरी सांगतात हर्षद. पहा, 4 खेळाडू होते. एक होता रोहित, एक होता गुलजार, एक होता आदित्य आणि एक होता हर्षद. 3 होते कसराळीचे, एक होता वालिवचा. आता विकेट सांगतो, पहा कोणी कोणी किती विकेट घेतलेत मोजा. दोघांचे 7 विकेट होते, एकाचे 8 होते आणि एकाचे 10 होते. 10 वाल्याला देणार ते तर कन्फर्मच आहे, पण ओळखा कोण आहे तो? चला, गुलजारचं नाव त्यांनी कट केलं, त्यांना माहिती गुलजार नाहीये. चला, हर्षद, हरी हा पण नाहीये असं सांगितलेलं आहे, पण कदापि तो खेळाडू आहे रोहित किंवा आदित्य. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कसरालीवाले सांगतात बाबा आमच्याच टीम मधला आहेत, कोणी असू दे. एकाच्या नावी 8 विकेट, दुसऱ्याच्या नावी 10 विकेट. 2 नॉमिनेशन होते, एक रोहित होता, दुसरा आदित्य होता. रोहितच्या नावी या स्पर्धेमध्ये विकेट होते 8 आणि आदित्यच्या नावी होते विकेट 10. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जातोय त्या खेळाडूच्या नावी. खेळाडूचं नाव आहे मिस्टर आदित्य. या आदित्य. सुरेश वैती साहेब यांना विनंती असेल आपण यावं पुढे. फ्युचरचा विजय पावले आहे हा, आणि त्याच्याकडे पाहिलं जात आहे. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आदित्य 10 विकेट या स्पर्धेमध्ये घेणारा खेळाडू आहेत. जास्त आदित्य प्रश्न नाही विचारणार आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत. कसं वाटतंय बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाल्यानंतर? चांगलंच वाटते, पण फायनल म्हणले असेल तर अद्याप चांगलं वाटलं.
किती वेळानंतर ही ट्रॉफी मिळालेल्या आहेत बेस्ट बॉलरची तुला आता? मला तर वाटतं एकाच वर्षात भेटले असेल. एकाच वर्षात भेटलेले आहेत. आता ही स्पर्धा खेळताना सर्व काही गोष्टीची जिम्मेदारी होती, जबाबदारी होती. घरच्या मैदानावरती खेळ करत होते, फायनल पर्यंत धडक मारली, परंतु फायनल नाही जिंकू शकले. ते स्वप्न आपण सांगितलेलं आहे. पण आता ही ट्रॉफी मिळाल्यात, आनंदाची गुड न्यूज कोणाला सांगशील? आई बाबा कोणीतरी सांगितलं बाहेर कोणतरी आहे आणि याने नाव आई बाबाचं सांगितलंय. कुछ तो गडबड आहे. दया हा होता उत्कृष्ट गोलंदाज आदित्य. पुढील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार जातोय. बेस्ट बॅटर धीरज झा एक नाव येत आहे. दुसरं नाव, दोन खेळाडू होते. एकाच्या नावी होत्या 85 रन आणि दुसऱ्याच्या नावी होत्या 90 रन. एक होता पप्या जो डोंगरपाडा संघाचा आरके डोंगरपाड्याचा खेळाडू होता आणि दुसरा होता एकाच्या नावी 85 रन 43 बॉल मध्ये, दुसऱ्याच्या नावी 35 बॉल मध्ये 90 धावा. त्या खेळाडूच्या नावी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 257च्या स्ट्राईक रेटनं त्यांना बॅटिंग केलंय. वन अँड ओनली मिस्टर बोलतच नाही. हे प्राइज देण्यासाठी मान्यवरांना इन्व्हाइट करूयात. किशोर म्हात्रे साहेबांना विनंती, साहेब आपण या पुढे. प्राइज गोज टू 257.14 स्ट्राईक रेट, 35 बॉल 90 रन बनवणारा खेळाडू वन अँड ओनली मिस्टर धीरज झा. विश्वास त्यालाही नव्हता, परंतु तो सांगतो बाबा मलाच आहे. मनामध्ये तो कुछ तो चल रहा था. टी शर्ट ओपन करा. हा, AP टेलर कडून जो आपल्याला टी शर्ट मिळालेला आहे. AP टेलर आमचे अनिल पाटील यांच्याकडून ते त्या गोष्टी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार मात्र आपण पाहिलं तर धीरज झा मिळाला. धीरज, आता जास्त प्रश्न नाही आहेत. बेस्ट बैटर का पुरस्कार मिल रहा है, क्या कैसे लग रहा है? नहीं अच्छा ही लग रहा है. फिर से बोल रहा हूँ, टीम जीत रही है जब तक जरूरी था. अशरफ और फैजान आज नहीं है, MPL खेल रहे हो लोग चिखली में, इसके वजह से थोड़ा जिम्मेदारी बढ़ गया था. लेकिन बॉलर्स लोग ने पूरा टूर्नामेंट बेहतर बॉलिंग किया, इसके वजह से रन्स भी इजीली फ्लो हो गए. अगली संडे में कोपरी के मैदान पर श्री सत्यनारायण चषक में फाइनल का मैच जीते, इस टूर्नामेंट में फाइनल का मैच जीते. अभी अगला प्रोसेस क्या रहेगा? अगला प्रोसेस खर्डी का है, वहाँ पे भी एंट्री है, वहाँ पे वसई तालुके में. अभी कैसा है, वाड़ा साइड तो खेलते हैं लेकिन तालुका भी खेलना ज़रूरी है, क्योंकि अपना जो वसई तालुका का क्रिकेट जिस लेवल का है मेरे हिसाब से उसको भी प्राधान्य देना ज़रूरी है. कोशिश करेंगे कि एक मैच एट अ टाइम लेंगे, कोशिश करेंगे वहाँ पे भी जाके अच्छा गेम करेंगे. कॉंग्रॅच्युलेशन, आपको बहुत सारी बधाई रहेंगी. त्यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेतील 5वं पारितोषिक आहे आणि त्या 5व्या पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ आहे. टीमचं नाव आहे RK डोंगरपाडा. साईला विनंती आहे, साईल आपण ती ट्रॉफी कलेक्ट करा. RK डोंगरपाडा संघ उपस्थित नाही आहेत, परंतु 5व्या पारितोषिकाची जी ट्रॉफी आहे ती साहिल या ठिकाणी कलेक्ट करतील. प्रभाकर वैती साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर ती ट्रॉफी आहे ती मात्र दिली जाणार आहे. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी प्रभू श्रीरामांची आपण पाहिलं तर अगदी भव्य दिव्य ही ट्रॉफी मात्र दिली जात आहे. टीम नेम RK डोंगरपाड्यासाठी त्या टाळ्यांचा गजर होऊ द्यात. 5 प्राइज, 5व्या क्रमांकाचं प्राइज आहे ते मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. अभिनंदन RK डोंगरपाडा. त्यानंतर या स्पर्धेतील 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे. टीमचं नाव आहे, यावर्षी प्रथमतः आपल्या वैतरणामध्ये टेंबी खोडावे गटला प्राधान्य देण्यात आलं होतं आणि त्या टेंबी खोडावे गटामधून 8 संघांमधून खूप चांगलं कामगिरी करणारा संघ होता. त्या संघाचं नाव आहे जय श्रीराम एन्जॉय टेंबी खोडावे. या म्हात्रे साहेबांना विनंती असेल, म्हात्रे साहेबांच्या शुभ साहेबांना पाहिलं तरी ट्रॉफी ती मात्र या ठिकाणी दिली जात आहेत. कैलासवासी शकुंतला सुदाम केनी यांच्या सौजन्य केलेली ट्रॉफी गणेशजी किनी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आईंच्या नावानं अगदी आपण पाहिलं तरी ट्रॉफी आहेत आणि भव्य दिव्य ट्रॉफी आहेत. ही ट्रॉफी तुम्ही घरामध्ये अगदी ठेवू शकता, त्या प्रकारची ट्रॉफी आहेत. अभिनंदन असेल
जय श्रीराम एन्जॉय टिंबी खोडावे टीमचं. त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक आहेत आणि तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ आहे आपल्याच परिसरातील वैतरणा विभागातील वैतरणा बी ग्रुप मधला संघ. टीम नेम आदर्श फणसपाडा. यंगेस्ट खेळाडूंचा भरणा असलेला संघ आदर्श फणसपाडा. गावचे अध्यक्ष आदरणीय हरिचंद्रजी यांना विनंती असेल आपण यावं पुढे. कैलासवासी शकुंतला सुदामकिनी याच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सौजन्य करण्यात आलेली ट्रॉफी गणेशजी केनी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. चला एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आपल्याच परिसरातील वैतरणा विभागातील आदर्श फणसपाडा संघ ठरलाय. ही आठवण असणार आहेत कारण बाकी तुम्ही किती पारितोषिक पटकावणार नाही माहीत, परंतु 25व्या वर्षामध्ये श्रीराम कसराळेच्या मैदानावरती या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं जी ट्रॉफी पटकावलंय ना ही कायम तुमच्या आठवणीत राहणार आहेत. सत्यवान सापणे थांबायचं. सत्यवान सापणे थांबायचं. जास्त नाही 2 शब्द विचारणार आहेत. सत्यवानजी सापणे वैतरणा विभागाचं क्रिकेट जवळून पाहतात, बाकी काही गोष्टी तुम्ही हँडल करतात त्या ठिकाणी. ही संपूर्ण स्पर्धा ज्यावेळी फॉर्म व्हायरल झाला 25वं वर्ष खास करून कसराळे गावाचं होतं. रौप्य महोत्सवी वर्ष होतं. 25वं वर्ष म्हणजे तितकं खायचं काम नाही, इतकी वर्ष परंपरा जपत ठेवणं आणि क्रिकेटचा खेळ चालू ठेवणं. सुरुवातीला काय सांगायला स्पर्धेबद्दल आणि या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावल्याबद्दल? सर्वप्रथम धन्यवाद धनंजय, धन्यवाद तुझा, कारण तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवला तू. आणि क्रिकेटबद्दल सांगायचं झालं तर आपण गावठी भाषेमध्ये ज्याची झालते त्यालाच कळते. कारण आयोजन करणं हे खायचं काम नाही. कारण कुठल्याही परिस्थिती बघतो आपण टीम गोला करणं काय करायचं ते कसं रात्रभर झोप नाही लागत. एखादा गट माझीच हालत एवढी खराब झाली होती का आमचा एक गट कॅन्सल झाल्याच्यानंतर कसा गट आम्ही तयार केला तो. कारण जय आणि यांची टीम श्रीराम आपल्या विभागामध्ये एक टॉप टीम मी माझ्या नजरेमध्ये पाहतोय तिला. आणि मला एक दिवशी मी असं मेसेज बघत होतो टेंबी खोडावे ग्रुपवरती, त्या एक गाव एक संघामध्ये एंट्री केली ना माझं मन भरून आलं त्या ठिकाणी. का कुठले तरी आपल्या गावातली एक टीम आज एक गाव एक संघामध्ये जाऊन खेळते. माझे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत की तुम्ही असंच खेळत राहा आणि तुमच्या कसराली गावाचं म्हणजे नाव म्हणजे केलं तर समजा वैतरणाचंच नाव पुढे जाणार आहे. त्यात आमची पण गावं येतात. खरोखर माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आयोजन तर खूप छान झालेलं आहे. 25वं वर्ष आहे. गेल्या वर्षी सांगितल्याप्रमाणे जय आणि नामदेव दादा हे सर्व टीमने एक चांगल्या पद्धतीने इकडे खेळ साकारला आणि आम्हाला या ठिकाणी संधी दिली. गेल्या वर्षी नक्कीच आम्ही सेमीमधनं बाहेर पडलो होतो, पण कुठेतरी मुलांची ती जिद्द होती की आपण खेळून दाखवायचं ना करून दाखवायचं, त्यामुळे 30 बक्षीस मिळालेलं आहे. त्या मुलांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत की तुम्ही पण असेच खेळत राहा. कारण आम्ही काय आता थोडेच आमचे दिवस आहेत खेळायचे, जरा आम्हाला नाही जर जमला तर नक्कीच आता पुढचं भवितव्य तुमचं आहे. गावाचं नाव तुम्हालाच रोशन करायचं आहे बस. आणि श्रीराम संघाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. अशी स्पर्धा भरवत राहा आणि आम्हाला चान्स देत राहा. धन्यवाद धनंजय. थँक्यू सो मच. आपले हे शब्द मोलाचे होते म्हणून आम्ही हे भाषण ठेवलं होतं. सत्यवानजी सापणे येणार त्यांच्यासाठी आम्ही ते बॅलन्स ठेवलं होतं. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे श्रीराम चषक 2025. घरचं मैदान होतं. घरच्या मैदानावरती खेळ करायचा होता. पण जसं म्हणतात ना की घरच्या मैदानावरती खेळ करणं सोपं आहे, पण जितका दबाव आयोजन कमिटीला ज्या 6 दिवसामध्ये करावा लागलाय ना, तो दबाव असतानाही पारितोषिक पटकावण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. आणि वसई तालुक्यामध्ये किंवा आता सफाळ्याच्या परिसरामध्ये या संघाच्या नावाची चर्चा ही सातत्यानं होऊ लागलाय. टीम श्रीराम कसराळीला मी विनंती करतोय आपण मंचावरती यावं. रनरअप या वर्षाचा उपविजेता संघ रोहित आपण यायचंय मंचावरती. इतर सर्व खेळाडू आपण या. वसंत पाटील साहेब समाजसेवक, याच गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत त्यांच्या शुभ असे दिले जात आहेत. टीम श्रीराम कसराळी या संघाला रनरअप. हा
सुधीर वैती येत आहेत. वाईल्ड कार्ड त्यांची एंट्री झाली होती. त्या फ्रेम मध्ये नामदेवजी वैती सरांनाही घ्या. नामदेवजी आणि वैभवजी थांबायचं, दोघांनी वरतीच थांबायचं. वैभव थांबायचंय. वैभव पाठीमागे नाही, आता पुढे थांबायचंय. चला बाकीच्यांनी पाठीमागे या. रोशन आपण पण थांबायचंय. प्रशांत कुठे आहेत? प्रशांत या. खास करून रनरअप प्राइज मिळालेला आहे. वैभव, अनेक स्पर्धा तू अटेम्प्ट करत असतो, अनेक स्पर्धेमध्ये तुझा खेळ तू नेहमी दाखवलेला आहे, पण घरच्या मैदानावरती पुन्हा एकदा प्रेक्षकांना किंवा आपल्या घरातील असलेले इथले जे परिवारातील जे आज तुला पाहण्यासाठी आले होते, काय सांगशील? कशा प्रकारचा आजचा अनुभव होता? खूप सपोर्ट होता मला आज. खूप सपोर्ट होता आज मला. ज्या प्रकारे तू बॅटिंग करत असतो, एंटर टीमची तुला साथ नेहमी लाभत असते. मग विकीची चांगली बॅटिंग, रोहितची साथ किंवा इतरत्र जे आपले सर्व खेळाडू आता खूप चांगली कामगिरी करतात, त्या साथीबद्दल काय सांगशील? नक्की नवीन यंग टॅलेंट मुली आहेत, ती नक्की त्यांची साथ आहे भरपूर आम्हाला. पुढे आणखीन काही स्पर्धा येतात, सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला आणखीन काही गोष्टीवरती अभ्यास करावा लागेल आणि काही गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील. थोडी गोलंदाजी थोडी मेंटेन करावं लागेल, त्यानुसार आम्ही थोडं जिंकू शकतो मॅच. माईक पकडल्यानंतर प्रत्येकाला ते काम नाही. बॅटिंगमध्ये तो धुवाधार बॅटिंग करतो. आता नामदेवजी वैती सर आमच्या जोडीने आहेत. या प्रवासामध्ये तुम्ही राहिलेले आहेत, म्हणजे 25 वर्ष साथ देत आहेत. तसा मी उल्लेख पहिल्या दिवसापासून करतो की 1995 ते 2000चा काल थोडा खडतर होता. त्यावेळी आपण मॅच नाही भरू शकलो, पण 2000 नंतर पुढे 2025 पर्यंत कधी मागे वळून पाहिलं नाहीत. त्या प्रवासाबद्दल एक थोडक्यात मनोगत. आणि आज श्रीराम क्रिकेट क्लबनं रनरअपची प्राइज मिळवलेली आहे, काय वाटतंय, कसं वाटतंय? 2000 ते 2025 या पर्वामध्ये जे माझ्या ते गावातील आज आपल्या व्यासपीठावरती तशी आपली पाहुणी मंडळी ज्या सर्वांनी खरोखर त्यावेळीसुद्धा आमच्या गावातील काही माझी खेळाडूंनी आमच्या सोबत नाहीत. आज या गावातून जे सहकार्य होतं, जे देणगीच्या स्वरूपात ते मोलाचं सहकार्य होतं, त्या मोलाच्या सहकार्याबद्दल आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. जसा नेहमी उल्लेख केला की एखादी स्पर्धा आयोजन करणं त्याच्यामध्ये प्रायोजकांचा हातभार आहे. आज गावातील प्रत्येकानं 500 रुपयाची मदत असू द्यात, 100 रुपयाची असू द्यात, 50,000ची असू द्यात किंवा 25,000ची असू द्यात, जो सपोर्ट केलाय, जी साथ दिलाय, त्याबद्दल काय वाटतंय, कसं वाटतंय आणि त्यांचं कशा प्रकारे धन्यवाद व्यक्त कराल? खरोखरच गावातील सर्व मान्यवरांचं, आता व्यासपीठावर मान्यवरांचं ज्या लोकांनी देणगी दिली, खरोखरच कुठलीही टुर्नामेंट, आता माझे सहकारी मित्र सत्यवनजी सापणे यांनी सुद्धा सांगितलं, टुर्नामेंट भरवणं ही अवघड गोष्ट असते, पण खरोखर देणगीदाराची साथ असते तेव्हा टुर्नामेंटला खरोखर भरवण्यासाठी मजा येते. आणि रनरअपमध्ये आमचे खेळाडू श्रीराम क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आज रनरअप झाले, त्याबद्दल मला अभिमान आहे. थँक्यू सो मच. दुसऱ्या बाजूने प्रशांत आमच्यासोबत जॉईंड आहेत. प्रशांत, आतापर्यंत तूही भरपूर वेळा श्रीराम क्रिकेट क्लबच्या जोडीनं चांगला खेळ केला आहे. जितका वेळ मिळतो तितका श्रीराम क्रिकेट क्लबच्या जोडीनं देत असतो. आज तुला श्रीराम क्रिकेट क्लबचा खेळ कसा वाटला आणि 25व्या वर्षाचं आयोजन रौप्य महोत्सव तू कशा प्रकारे साजरा केलं? प्रथमतः तर मी आशुतोष, नामदेव मामा आणि जयेश यांचं खूप आभार मानेन की 3 ते 4 वर्ष इकडे टुर्नामेंट भरवणं ही एक मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट आम्ही नामदेव मामाने मला सांगितलेली की आपल्याला एक टुर्नामेंट करायची आहे, तेव्हा आपल्या गावात करायची होती, पण त्यानंतर काही अडथळा आला, ग्राउंड आम्हाला नव्हतं आणि त्यानंतरचा जो प्रवास इथपर्यंत येऊन पोचला तो त्यांच्या मेहनतीमुळे आहे. आणि आजचा खेळ जो झाला आहे तो खूप सुंदर झाला. फायनलमध्ये आम्ही थोडंफार खचून गेलो, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यास रोहितला सुद्धा रन्स पडल्या, त्यानंतर थोडा बॅकफुटला आम्हाला जो समोरच्या टीमने बॅकफुटला घेतला. परंतु ही क्रिकेट आहे, क्रिकेटनंतर हार जीत होत असते. समोरचा संघसुद्धा एक चांगला संघ आहे. जसं आपण बघितलं प्लेअर ऑफ द मॅच बघितलं आपण, धीरज झा, त्याने जे रोहितला जे फटके मारले ते फटके त्याने बनवले आणि असे फटके बनवणे म्हणजे ह्या ग्राउंडवर खूप एक चांगलं टॅलेंट आहे आणि त्यांचा मी खूप आभार मानतो आणि तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद प्रशांत, आपल्या मनापासून आभार आहेत, कारण ह्या गोष्टी व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे.
त्यांना समोरच्या टीमचं कौतुक केलंय. त्यांना काय सांगितलंय की धीरज जानं केलेली बॅटिंग होती ती बॅटिंग अफलातून होती. काही गोष्टीवरती त्यांना अंदाज व्यक्त केलेला आहे. त्याबद्दल प्रशांतचं आपण मनापासून अभिनंदन करूयात. त्यानंतर वेळ झाल्यात मॅन ऑफ दी सिरीजची बायसिकल पटकावण्याची आणि तो बायसिकल मॅन या वर्षाचा कोण असणार याची चर्चा आता काही वेळामध्ये होणार आहे. बायसिकल ज्याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा लागल्यात आणि बायसिकल स्पॉन्सर देणारे आमचे दादा, आपणास विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने या. पुढे महेशजी पाटील साहेब आमच्या आसोळे गावचे, त्यानंतर विशाल पाटील साहेब 4441 बॉईज ज्यांचं नेहमी सपोर्ट असतो आणि मॅन ऑफ द सिरीज वाळीव कोण करीम नाही मॅन ऑफ द सिरीज पहा त्या खेळाडूच्या नावी आहेत 36 बॉल मध्ये 74 धावा. 36 बॉल मध्ये 74 धावा, 205चा स्ट्राईक रेटनं त्यानं बॅटिंग केलंय. या स्पर्धेमध्ये त्याने 7 विकेट घेतल्यात. तो खेळाडू आहे टीम वालिवचा. त्याच्या नावी 7 नाही, त्याच्या नावी 8 विकेट आहेत. तो खेळाडू आहे ज्याने स्क्वेअर कटचे जे फटके दाखवले आहेत, वेगळ्या अंदाजामध्ये दाखवले आहेत, एक मेडन ओव्हर हाताळलाय. तो खेळाडू आहे वन अँड ओनली मिस्टर रोहित. मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावणारा खेळाडू. अगदी रितेश त्याला खांद्यावरती घेऊन येत आहेत कारण हा प्राऊड फील आहे. आणि तिसरी बायसिकल पटकावणारा खेळाडू आहे रोहित. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या रोहित साठी. जय श्रीराम. आतापर्यंत त्याच्या आयुष्यामधली ही तिसरी बायसिकल आहे. एकदा या उगवत्या सितारासाठी टाळ्यांचा गजर होऊ द्या. अजितजी वैती खेकडा किंग यांच्याकडून देखील रोहित तुम्हाला 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. मी दादांना विनंती करतो हे आपण द्यावं. वा रोहित, एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात रोहित साठी. मान्यवरांचा आभार आहेत. रोहित आमच्यासोबत जॉईन असणार आहेत. रोहित अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये तू खेळत असतो, घरच्या मैदानावरती खेळत होता, दबाव होता, दडपण होतं, प्रेशर होतं. कधी असा वेळ आला की तिथे बॅटिंग करावी लागली, कधी असा वेळ आला की जिथे गोलंदाजी करावी लागली. ह्या सर्व काही गोष्टी हँडल करताना जो स्वतःचा खेळ झाला त्याबद्दल काय सांगशील? खूप चांगलं वाटतंय. बोलावं लागेल आज बोलावं लागेल. भरपूर जण तुला पाहतात गावामध्ये. माझं काही जास्त बोलणं होत नाही. जास्त बोलणं होत नाही पण तो करून दाखवत असतात. आता ही मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल मिळाल्यात, आनंदाची गुड न्यूज कोणाला सांगशील? नक्कीच घरीच दाखवेन पहिला. आतापर्यंतची ही तिसरी बायसिकल आहे? हो नक्कीच तिसरी आहे. यापूर्वी कुठे मिळाले होते? SP बॉईजला. SP बॉईज मध्ये त्यांना पटकावली होती. आणि हा खेळाडू आहे त्याचं मी आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आमदार चषक नालासोपाराला झाला होता श्रीप्रस्थाला. त्यावेळी आपल्या वैतरणामधले 3 खेळाडू आयकॉन म्हणून होते. आय थिंक तिथे 2च आयकॉन होते पण 3 खेळाडू गेले होते. एक सौरभ होता, एक वैभव होता. पण समालोचन करताना आम्हालाही वाटलं की आपल्या भागातील आहेत म्हणून आम्ही या रोहितचं नाव मोहित केलं होतं. कोणाला कळलं नाही. बऱ्याच जणांच्या कमेंट होता की धनंजय तो रोहित आहे बाबा, मोहित नाही आहे. पण आम्ही म्हटलं की आपल्या भागाचा खेळाडू जर खेळत असेल ना तर आम्हालाही त्याचा गर्व आहे. चुकीचं नाव घेण्यासाठी वावगं नाही ठरणार. पण असे खेळाडू जिथे ऑल इंडिया ओपनचे आयकॉन आले होते त्यामधले वैतरणाचे 3 सुपुत्र होते. एक वैभव होता, दुसरा सौरभ होता आणि त्यातला त्यात तिसरा रोहित होता. टाळ्यांचा गजर एकदा रोहितसाठी होऊ द्यात. रोहित अभिनंदन. वेळ झालाय विजेता संघाला मंचावरती बोलवण्याची. कोपरीचं मैदान गाजवलं. श्री सत्यनारायण चषकामध्ये धमाकेदार खेळ केला. गोलंदाजीचा वेग, सांबरे बंधूंनी केलेला खेळ, धीरजाची अफलातून बॅटिंग, सर्व काही गोष्टींचा ताळमेळ दाखवणारा संघ. नुकताच संडेला झालेला कोपरीच्या मैदानावरचा विजेतेपद. आता असं म्हणावं लागेल की वालिवला सवय झाले भावा, वालिवला सवय झाले भावा ट्रॉफी पटकावण्याची. प्रथम पारितोषिकाचा मानकरी या स्पर्धेचा टीम तेजल 11 वालिव. सदानंद भुरे साहेब आणि आदरणीय महेश पाटील साहेब आपणास विनंती असेल
दोन गोड असे व्यक्तिमत्व सदानंद भुरे साहेब आणि महेश पाटील साहेब, एक पाये गावचे एक आचोळे गावचे, या दोघांच्या शुभ हस्ते तेजल 11 वालीव 25वा वर्ष कोणाच्या नावी असेल तर ते आहे तेजल 11 वालीव या संघाच्या नावी. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या जोरदार. आणि बरोबर तेजल 11 तर तेजल समोर पण आहेत. जिच्या नावाने हा संघ खेळतोय तो तेजल आहे आणि तेजल आल्यानंतर आज फायनलही जिंकलेले आहेत. त्यामुळे 25वा वर्ष आठवणीत राहणारं वर्ष आणि रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं तेजल 11 वालीवचा संघ जो आहे तो श्रीराम चषकावरती आपलं अधिराज्य गाजवत असताना पाहायला मिळतोय. अभिनंदन, काँग्रेट्स. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. हा रोहित आपण एक पारितोषिक आहेत आणखीन घेण्यासाठी यायचं आहे. रोहितच्या बहीण निर्मिती वैतीकडून 200 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. रोहित या. मी सुधाकर पाटील साहेबांना विनंती करेन आपणच द्यावं. या रोहित वरती या. या वर्षाचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि रोहित यांना 200 रुपयाचं प्राइज आहे जे त्यांच्याच बहिणी निर्मिती यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. ते 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. एक मिनिट कॅमेरापासून थोडं दूर राहा कारण क्षणचित्र टिपली जात आहेत. ही स्पर्धा खूप छान पद्धतीने रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. विश नेटवर्कनं या स्पर्धेमध्ये 6 दिवस खूप छान पद्धतीनं लाईव्ह प्रक्षेपण पोहोचवलं. आम्हाला समोलताची साथ खऱ्या अर्थानं दिलीत. आयोजन खूप छान प्रकारे होतं आणि माझ्यावरती 4 वर्षामध्ये जो विश्वास दाखवला त्याबद्दल श्रीराम क्रिकेट क्लबचं मनापासून आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा 25व्या वर्षाची या ठिकाणी संपन्न झालं असं आपण तर सदानंद भुरे साहेब बारक्या शेठ या नावानं प्रसिद्ध पायाचे त्यानं सांगितलं आहे की ज्यावेळी श्रीराम संघ एक पार्टीचं आयोजन होणार आहे त्या पार्टी ज्यावेळी आयोजन करणार आहेत त्यावेळी सदानंद भुरे साहेब बारक्या शेठ यांच्याकडून एक बकरा देण्यात येणार आहे श्रीराम क्रिकेट क्लब टीमला. टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आदरणीय सदानंद भुरे साहेबांचं मनापासून धन्यवाद आहेत आणि ते स्वतः या ठिकाणी पोहोचणार आहेत. ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालं असं जाहीर करतोय. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतोय. युट्यूब लाईव्हला पाहिलं त्या सर्वांचं धन्यवाद. शुभरात्री, गुड नाईट, जय महाराष्ट्र. भेटूयात श्रीराम चषक 2026 ला आणि 26व्या पर्वामध्ये.